नमस्कार, मी आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर अगदी टिफिनसाठी 10 मिनिटात होईल अशी मेथीची सुक्की भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ही दाण्याचे कूट घालून अगदी मोकळी सुटसुटीत मेथीची सुक्की भाजी अगदी 10 मिनिटात कशी होईल हे आपण आज बघणार आहोत। त्यासाठी मी फ्रेश मेथीची भाजी आहे ही व्यवस्थित निवडून घेतली आहे, स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आहे। आता इथे मी वाटण तयार करणार आहे। त्यासाठी मिक्सर जार मध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या मी घालून घेतल्यात। लसूण पाकळ्या घातल्यानंतर 4 मी हिरव्या मिरच्या घातल्या, साधारणतः 4 हिरव्या मिरच्या मी घालून घेतल्या आहे। आणि आता 1 चमचाभर म्हणजे 2 मोठी चमची आपण शेंगदाणे घालून घेणार आहे। शेंगदाणे मी भाजून घेतले नाहीये आणि 1 चमचाभर मी जिरे घालून घेतलेत। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं छान असं वाटण तयार करून घेणार आहे। आणि हे छान असं जाडसर असं वाटण तयार झालं आहे माझं। तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं हे वाटण तयार करून घेतले। आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचंय। तेल गरम झाल्यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहोत। त्यासाठी तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मी जिरे घालून घेतले। जिरे घातल्यानंतर जे काही मी वाटण तयार करून घेतलं होतं ते मी यामध्ये घालून घेते आणि तेलामध्ये ते परतून घेते, जेणेकरून ते कच्चं असं लागणार नाही। त्यामुळे ते मी परतून घेतल्यानंतर आता स्वच्छ धुवून घेतलेली मेथी मी यामध्ये घालून घेणार आहे आणि ती यामध्ये परतून घेणार आहे। तेल आणि वाटणामध्ये ही व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि व्यवस्थित परतल्यानंतर ती कमी होईल म्हणून मीठ टाकायची घाई करायची नाही, नाहीतर भाजी खारट होण्याची शक्यता असते। त्यामुळे ही तेल आणि त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता ती जोपर्यंत फ्रेश असते जोपर्यंत ती शिजत नाही तोपर्यंत ती भरपूर फुललेली दिसते। ज्यावेळेस ती शिजली जाते तेव्हा ती कमी होते। आता मी त्याच मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि तेही पाणी यामध्ये घालून घेतलंय। आता मेथीच्या भाजीला पाणी सुटतं आणि इतकंसं पाणी जे आपण मिक्सर जारमध्ये घालून घेतलं होतं ते अगदी अर्धी वाटी पाणी या भाजी शिजण्यासाठी भरपूर होऊन जातं। तर वरती एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही। आणि आता ही भाजी संपूर्ण अशी मिक्स करून घ्यायची, वाटण आणि तेलामध्ये परतून घ्यायची। आणि आता हे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून झाली की भाजी आता थोडीशी कमी झाली। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय, साधारणतः अर्धा चमचा मीठ मी घालून घेतलंय आणि ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। आता आपण ही भाजी संपूर्ण शिजवून घेणार आहोत। तर मध्यम आचेवरती तुम्ही ही भाजी शिजवून घ्यायची। तेलात परतल्यामुळे तिचा रंग हा हिरवाच राहतो, त्यामुळे तेल आणि वाटणामध्ये ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता झाकण ठेवलं तर ही कडसर लागते, त्यामुळे झाकण न ठेवता तुम्ही ही शिजवली तर तिचा कडूपणा कमी होतो। आता पाणी संपूर्ण आटत आलं की आपण 1 चमचाभर भाजलेल्या दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। तो ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालेल। आणि या पद्धतीने ही आता ही अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते। तर आपली ही मेथीची सुक्की भाजी तयार झाली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते आणि अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। धन्यवाद।